तुझी बॅग भरतोय ना? मम्मा तू भर ना बॅग, आय डोंट केअर. हे बघ, हा हे चालेल ना? हे का भरलायस तू? निशी, काय चाललंय हे? तिथे आई येणार आहे का तुझी सगळी कामं करून द्यायला? हे अगं तिथे चहा आणला होता. मला नको, मला दे गा. तिथे आपली कुठली आठवण येणार आहे? एवढी माणसं असतील तिथे दिमतीला तिच्या. कर्स. तुझं काय? नाही निशी, तू खांडेकरांकडे जाणार आहेस, पण तिकडे स्वतःची काळजी घे. हा, तिची काळजी तू करू नकोस. अगं खांडेकरांकडे जाते ती, तिथे खूप लाड होणार आहेत तिचे. एवढी नोकर चाकर माणसं आहेत ना, सगळे आवडीचे पदार्थ करून खायला घालतील. तू तुझं बघ जा. सो गाईज, किती काम करता तुम्ही? आधी साखरपुडा झाला, मग दिवाळी झाली, खूप धावपळ होते ना तुमची, खूप दमला असाल तुम्ही. वाय डोंट यू गाईज गो ऑन अ वेकेशन? अरे म्हणजे ईशाताई म्हणतीये सुट्टी घ्या, सुट्टी सुट्टी, एन्जॉय, मज्जा करा. सुट्टी? येस, सुट्टी. अशी अचानक सुट्टी घेतली तर कौशिकी मॅडम ओरडतील आम्हाला. त्यांना विचारावं लागेल. शलाका, कौशिकी आणि मी वेगळे आहोत का? हा, मी तिचीच काकू आहे की नाही? मग मी सांगेन तिला, तुम्ही 4-5 दिवस जा आणि मज्जा करा. हा, एन्जॉय. खरंच एखादा पदार्थ करून दाखवायला सांगितलं हिला तर? हिला तर काहीच येत नाही ग. काय करशील ग निशी? मी काय करणार? मी नोकरांना सांगणार करायला. तू ग पण घरच्या सुनेच्या हातचं काहीतरी खावंसं वाटतं सासरच्यांना. रोज रोज नाही, पण एखाद दिवस तरी करून द्यावं लागेल ना. आणि आपण मारे अगदी छाती टोकपणे सांगितलंय त्यांना गणपतीत. मोदक आमच्या निशीने केलेत हो, किती आवडले होते त्यांना. आता एखाद दिवस म्हणाले खांडेकर की आम्हाला सुनबाईच्या हातचेच मोदक खायचे, आज करून दाखवा सुनबाई. काय करशील? आली की नाही पंचायत? हो ना ग. अगं खरंच सांगते मालती, हा सासरच्यांना सुनेकडनं या अपेक्षा असतातच. तुझ्या आजीला पण होत्या. आता उद्या त्यांनी तुला सांगितलं काहीतरी खायला करून घाल आणि तुला नाही आलं ना तर टोमणे मारतील ग तिला. म्हणतील आईने काहीच शिकून पाठवलं नाही. नो वे, नो टोमणे वगैरे, नो वे. हा मम्मा, मला काहीच येत नाहीये आणि मी तिथे गेले आणि मी किचन मध्ये काही करायचा प्रयत्न पण केला तरी मी सगळं स्पॉइल करून टाकेन आणि त्यांना माझी ही इमेज कळेल नाही. मम्मा नाही, मम्मा हे नाही चालणार. काहीतरी कर मम्मा, प्लीज काहीतरी कर. निशी,